ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात 13 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे। या शिबिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे रुग्णालयात नवीन सोनोग्राफी यंत्राचे लोकार्पण, दंत चिकित्सालयाची नवीन सेवा सुरू करण्यात येणार आहे। त्यामुळे रुग्णांना तपासणीसाठी कोल्हापूर किंवा इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही। अत्याधुनिक सुविधा आता स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार आहेत। शिबिरामध्ये नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, निदान, उपचार तसेच शासकीय योजनांचे मार्गदर्शन लाभणार आहे। विशेष तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत विविध प्रकारच्या आरोग्य समस्यांवर मार्गदर्शनही केले जाणार आहे। ज्यांना नियमित आरोग्य तपासणी, सोनोग्राफी तपासणी, दंत समस्या किंवा वैद्यकीय सल्ल्याची गरज आहे अशा नागरिकांना शिबिरात आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनंदा गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणपती गवळी आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक शेट्टी यांनी केले। माध्यमातून सोमवारपासून महाआरोग्य शिबिर राधानगरी ग्रामीण रुग्णालय पार पाडणार आहे। हे शिबिर 3 दिवस चालणार आहे। त्या शिबिरामध्ये रुग्णाची नुसती तपासणी नाही तर त्याच्यावर उपचार करून सुद्धा त्यांना घरी सोडण्यापर्यंतची जबाबदारी घ्यायची आहे। त्या रुग्णाची तपासणी इथं सोनोग्राफी असू दे, तिथे ECG असू दे, इको असू दे, त्या सर्व गोष्टी या ठिकाणी तपासून त्यांना जर त्यामध्ये काहीतरी रोगाचं निदान झालं तर त्या व्यक्तीला इथून उपचारासाठी उचित ठिकाणी नेऊन त्यांच्यावर उपचार करून त्यांना योग्य म्हणजे रिलीफ देण्याचं काम या शिबिरामध्ये होणार आहे। त्या निमित्तानं सर्व राधानगरी आणि राधानगरी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ उठावा। यामध्ये डोळ्याची तपासणी करून चष्मे मिळणार आहे। कानाचे जर प्रॉब्लेम असेल त्यांना कर्णबधिर जर कुणाचा असेल प्रॉब्लेम तर त्यांना कानाची मशीन मिळणार आहे। त्याच पद्धतीनं सोनोग्राफी सेंटरचं सुद्धा या ठिकाणी उद्घाटन होणार आहे। हे सोनोग्राफी सेंटर आठवड्यातून 1 दिवस या ठिकाणी चालू राहील, जेणेकरून परिसरातील गरोदर माता असू दे किंवा कुणाचाही काही प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा या ठिकाणी सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून उपचार त्याच्यावर निदान होणार आहे। त्याचबरोबर दाताचे डॉक्टर सुद्धा या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत आणि दाताचे सुद्धा कुणाचे एक्सरे असू द्या किंवा दातांचे उपचार सुद्धा या ठिकाणी चालू आहे। अशा वेगवेगळ्या योजना या ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण आता उपलब्ध नामदार साहेबांच्या माध्यमातून होते आणि ते शिबिर जे आहे ते नुसतं शिबिर नाही तर त्या लोकांच्या निदानापर्यंत जाणारं शिबिर असणार आहे। त्यामुळे सर्व परिसरातील लोकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आपल्याला काय येण्यासंदर्भात काय अडचणी असतील तरी सुद्धा आम्हाला तात्काळ कळवा। आम्ही जर पेशंट त्याबद्दल असेल तर त्यांना ॲम्ब्युलन्स सुद्धा पाठवून देऊ। पेशंटना जर उपचारासाठी या ठिकाणी अडचण, या सगळ्या गोष्टीची आम्ही इथं काळजी घेणार आहे। त्या निमित्तानं परिसरात सामाजिक जे कार्यकर्ते आहेत, सरपंच आहेत आजूबाजूचे, त्यांनी संबंधित ठिकाणी असे कुठले तर रुग्ण असतील तर त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना या ग्रामीण रुग्णालयापर्यंत आणण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून सर्वांना या उपचारातनं काहीतरी समाधान मिळावं। अशा पद्धतीचं शिबिर या ठिकाणी आरोग्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून हे आलेले आहे आणि असं शिबिर या ठिकाणी प्रथमच होत आहे। त्यामुळे याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून विनंती आपल्याला करतो आहे। लाईव्ह मराठीसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरामा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।